नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 7व्या युनिट मधलं आपलं हे तिसरं सेशन आहे. तर बघू याच्यामध्ये अनएम्प्लॉयमेंटच्या रिलेटेड 40 ऑब्जेक्टिव्ह इथं बघणार आहोत. आता अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारी हे सुद्धा आयोगाचा फार आवडता टॉपिक आहे. त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर गट आय टी प्रिन्सिपल फेब्रुवारी मध्ये जे झाली त्याच्यामध्ये सुद्धा अनएम्प्लॉयमेंट वर एक क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यामुळे जर आपण बघितलं राज्यसेवा असू द्या, ग्रुप बी ची एक्झाम असू द्या, ग्रुप सी ची असू द्या किंवा आय टी प्रिन्सिपल गट जे फेब्रुवारी मध्ये झाली त्याच्यामध्ये तर अनएम्प्लॉयमेंट बेरोजगारी या टॉपिकवर प्रत्येक एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यामुळे हे थोडं सिरियसली प्रिपेअर करणे इथं अपेक्षित आहे. तर कुठलाही टाइमपास न करता आपण लगेच सेशनला सुरुवात करू. तर जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदाच माझ्या चॅनलला व्हिजिट करत असतील त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की काही क्वेश्चन किंवा काही जर मटेरियल आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पहिला क्वेश्चन नंबर 81 बघू आपण. अनएम्प्लॉइड पर्सन मीन्स कोणाला अनएम्प्लॉइड म्हणायचं? सर्चिंग फॉर द जॉब, डज नॉट हॅव अ जॉब. बरोबर, दोन्ही पण येतील याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 3 म्हणजे जो सर्च करत आहे जॉब आणि ज्याला जॉब मिळाला नाही त्याला अनएम्प्लॉइड पर्सन असं म्हणतात. क्वेश्चन नंबर 82 बघा. लेबर फोर्स मीन्स. आता लेबर फोर्स मध्ये बघा, आता आपल्याला काय वाटतं की लेबर फोर्स मध्ये दोन्ही गोष्टी येणार. एक तर काय म्हणजे वर्किंग फोर्स और एम्प्लॉइड पीपल. एक मिनिट, क्वेश्चन नंबर किती? 82 आहे ना. अँड अनएम्प्लॉइड पीपल म्हणजे दोन्ही येणार इथं. हे अँड पाहिजे. अँड करू आपण असं म्हणजे. हा, आता बघा लेबर फोर्स मध्ये काय येणार की दोन्ही येणार म्हणजे फक्त वर्किंग और एम्प्लॉइड पेपर नाही. हे फक्त एवढंच नसते, हे सुद्धा एवढंच नसते. तर म्हणून ऑप्शन नंबर 3 वर्किंग फोर्स किंवा एम्प्लॉइड पीपल अँड अनएम्प्लॉइड पीपल म्हणजे एम्प्लॉइड आणि अनएम्प्लॉइड पीपल दोन्ही सुद्धा लेबर फोर्स मध्ये येते. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 आहे याचा करेक्ट. अनएम्प्लॉयमेंट मीन्स लेबर फोर्स मायनस वर्किंग फोर्स. जर आपण लेबर फोर्स मधून वर्किंग फोर्स जर काढलं तर त्याला आपण अनएम्प्लॉयमेंट म्हणतो. म्हणून 83 चा ऑप्शन नंबर किती असणार आहे? 1 हे करेक्ट असणार आहे. 84 क्वेश्चन नंबर 84 बघू. नंबर ऑफ अनएम्प्लॉइड पीपल डिवायडेड बाय लेबर फोर्स इंटू 100 कॉल्ड एज. काय म्हणतात त्याला? आता अनएम्प्लॉयमेंट रेशिओ म्हणजेच यू आर म्हणतात. ऑप्शन नंबर 2 हे इथं करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 85 अनएम्प्लॉयमेंट रेट मेजर बाय PLFS म्हणजेच काय? कॅपिटल सगळं करायचं कन्सिडर. PLFS म्हणजेच काय? पिरियडिक लेबर फोर्स सर्वे अंडर द NSSO फ्रॉम 2017 पासून ते करतात. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 86 बघा आता. PLFS gives the estimate of the key employment and unemployment indicates like. हे इंडिकेट लाईक LFPR म्हणजे लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट करते का? हो. WPR वर्किंग पॉप्युलेशन रेशिओ हे सुद्धा आहे. UR म्हणजे अनएम्प्लॉयमेंट रेट हे सुद्धा आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 तिन्ही पण याच्यामध्ये PLFS मध्ये येते. म्हणजेच का? पिरियडिक लेबर फोर्स सर्वे या तिन्हीचंही मेजरमेंट करते. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. नंतरचा क्वेश्चन बघा 87. क्वेश्चन नंबर 87. आता क्वेश्चन नंबर 87 मध्ये लेबर फोर्स डिवायडेड बाय टोटल पॉप्युलेशन इंटू 100 कॉल्ड एज. काय म्हणतात त्याला? PLFPR म्हणजे लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट आपण म्हणतो. क्वेश्चन नंबर 88 वर्कर पॉप्युलेशन रेशिओ म्हणजेच एम्प्लॉइड पॉप्युलेशन रेशिओ टेल्स हाऊ मच पीपल आर ऍक्च्युअली इन द टोटल पॉप्युलेशन. म्हणजे काय की वर्कर पॉप्युलेशन किंवा एम्प्लॉयड पॉप्युलेशन रेशिओ काय सांगते की आपल्याला किती लोक एम्प्लॉयबल आहेत टोटल पॉप्युलेशन मधले. तर म्हणजेच ऑप्शन नंबर 1 हे इथं करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 89 बघा. एम्प्लॉइड पीपल डिवायडेड बाय टोटल पॉप्युलेशन इंटू 100 कॉल्ड एज. काय म्हणतात त्याला? WPR म्हणजेच वर्कर पॉप्युलेशन रेशिओ आपण म्हणतो त्याला. आता इथं जर आपण बघितलं लेबर फोर्स डिवायडेड बाय टोटल पॉप्युलेशन असेल तर LFPR म्हणायचं. नंतर एम्प्लॉइड पीपल किंवा त्यालाच काय म्हणतो आपण एम्प्लॉइड पीपल की डिवायडेड बाय टोटल पॉप्युलेशन असेल तर काय, किंवा एम्प्लॉइड किंवा वर्किंग पीपल म्हणा त्याला किंवा हा तर वर्किंग पीपल डिवायडेड बाय टोटल पॉप्युलेशन इंटू 100 जर असेल तर WPR म्हणजे वर्कर पॉप्युलेशन रेशिओ. जसं इथं लेबर फोर्स डिवायडेड बाय 100 जर केला आपण तर काय लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. तसंच सेम डेफिनेशन इथं. क्वेश्चन नंबर 90 चूज द करेक्ट सेंटेन्स. PLFS म्हणजे काय? पिरियडिक लेबर फोर्स सर्वे फ्रॉम 2025 गिव्स
काय LFPR WPR UR मंथली क्वार्टरनरी अॅन्युअली बरोबर आहे पहिले सेकंड. इट युजेस CWS करंट विक्टी स्टेटस मेथड वापरतात म्हणतात ते सुद्धा बरोबर आहे. इट इज फॉर रुरल अँड अर्बन दोन्हीसाठी असते त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 91. ऑक्टोबर 2025 इंडियाज अनएम्प्लॉयमेंट किती त्याचा 5.2 होता. 91चा ऑप्शन नंबर किती असणार आहे तर 2 म्हणजे 5.2. मेथड यूज फॉर मेजरमेंट ऑफ अन अनएम्प्लॉयमेंट युजर स्टेटस मेथड असते का? हो. CWS असते का? करंट विकली स्टेटस असते ती पण. CDS असते करंट डेली स्टेटस ते पण असते. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 करेक्ट उत्तर असणार आहे. ABC करेक्ट. US युजली सबडिवायडेड काय? UPS म्हणजे युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस, नंतर UPSS म्हणजे युज्युअल प्रिन्सिपली सबसिडियरी स्टेटस, हे दोन्ही बरोबर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 94. रेफरन्स पिरियड ऑफ फॉर US किंवा युजर स्टेटस किती दिवसाचा असते? 1 वर्षाचा आहे ना, म्हणजे 365 दिवसाचा, म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 95. इन UPS पर्सन हॅव्हिंग ग्रेटर दॅन 183 डेज आउट ऑफ 365 डेज कन्सिडर एम्प्लॉईड असतात ना, ते त्याला एम्प्लॉईड कन्सिडर करायचं आहे. इन UPSS अ पर्सन वर्क्स ग्रेटर दॅन 30 डेज. आता हे 183 का आलं तर 200 365 निम्यापेक्षा एक जास्त जर घेतला तर हे 185 183 येते. 30 डेज आउट ऑफ 365 असेल तर त्याला काय म्हणतात? UPSS या कॅटेगरीमध्ये तो एम्प्लॉईड असते, म्हणून 96चा ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर असणार आहे. नंतरचा क्वेश्चन 97. चूज द करेक्ट सेंटेन्स. आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे. US म्हणजेच काय? युजर स्टेटस शोज द पर्सन रेट मीन्स नंबर ऑफ पीपल एम्प्लॉईड बरोबर आहे. इट कॅप्चर द लॉंग टर्म किंवा क्रोनिक अनएम्प्लॉयमेंट बरोबर आहे. दोन्ही बरोबर आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 98 जर आपण बघितलं, चूज द करेक्ट सेंटेन्स. US म्हणजे युज्युअल स्टेटस युजफुल फॉर ॲक्सेसिंग स्ट्रक्चरल ओपन सीजनल सायक्लिक अनएम्प्लॉयमेंट बरोबर. इट लिस्ट द लोअर अनएम्प्लॉयमेंट बिकॉज ऑफ रेफरन्स पिरियड लॉंगर, कारण की हे लोअर अनएम्प्लॉयमेंट दाखवते. सगळ्यात हायस्ट कोणती असते? CDS असते. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट आहे. CWS करंट विकली स्टेटस रेफरन्स पिरियड विकली आहे म्हणजे काय? किती दिवसाचा असणार? 7 दिवस किंवा 1 आठवडा. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 100. इन CWS विदिन 7 डेज इफ द पर्सन इज एम्प्लॉईड फॉर इवन 1 hour ड्युरिंग द डे कन्सिडर या. जरी 7 दिवसातून एका दिवसाला तो 1 घंटा जरी काम करत असेल तरी त्याला काय म्हणायचं आहे? की एम्प्लॉईड पर्सन म्हणायचं आहे. एक्झाम्पल एक दिलेला आहे 101 मध्ये. रोहित इन द लास्ट 7 डेज ही वर्क्स ओनली ऑन संडे फॉर 1 hour. रोहित कन्सिडर अंडर CWS कन्सिडर ॲज एम्प्लॉईड असते तरी तो एक जरी त्यानं 7 दिवसातला रविवारीच 1 तास काम केलं तरी तो CWS अंतर्गत एम्प्लॉईड असणार आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 102. चूज द करेक्ट. करेक्ट शोधायचं आपल्याला. CWS मेजर शॉर्ट टर्म ऑर इंटरमिटंट म्हणजे इरेग्युलर अनएम्प्लॉयमेंट बरोबर. इट शोज द पर्सेंटेज हे सुद्धा बरोबर आहे. इट शोज द सीजनल सायक्लिक अनएम्प्लॉयमेंट ते सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर बघा आता 103. CDS रेफरन्स पिरियड इज. आता करंट डेली स्टेटस आहे तरी रेफरन्स पिरियड जो आहे ना 103चं बघा, रेफरन्स पिरियड हे 1 वीक आहे. जरी आपण म्हणतो ना की करंट डेली स्टेटस म्हणजे तुम्हाला वाटते की रेफरन्स पिरियड 1 दिवसाचा असते, परंतु 1 दिवसाचा नाही तर रेफरन्स पिरियड इथं 1 आठवड्याचाच आहे. बघा आता क्वेश्चन नंबर इन CDS मेजर डे टू डे एव्हरी डे ऍक्टिव्हिटी ऑर द एम्प्लॉयमेंट एरियाज द प्रेसिडिंग सर्वे किती दिवसाचा असते तर 1 वीकचा असते. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 इथं बरोबर आहे. इन CDS इन अ वीक इफ पर्सन वर्क्स ॲटलीस्ट 1 hour इन ईच डे. आता प्रत्येक दिवशी त्यानं कमीत कमी 1 घंटा हप्त्यातलं जर 7 दिवसाचा आपण इथं रेफरन्स पिरियड घेतला तर प्रत्येक दिवशी त्यांना मिनिमम 1 तास वर्क करणं इथं अपेक्षित आहे तरच तो एम्प्लॉयबल कन्सिडर होईल. म्हणजे जर त्यानं 1 घंटा प्रत्येक दिवशी काम केलं तर एम्प्लॉयबल या कॅटेगरीमध्ये तो कन्सिडर होणार. 106. चूज द करेक्ट आन्सर. करेक्ट सेंटेन्स. CDS शोज द हायेस्ट अनएम्प्लॉयमेंट रेट बिकॉज ऑफ चेक एव्हरी सिंगल डे सिंगल आवर बरोबर आहे. इट शोज द पर्सन डे रेट ऑर टाइम रेट बरोबर आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 106चं करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 107. CDS इज अ कॉम्प्रेहेन्सिव्ह किंवा ब्रॉड बेस मेथड म्हणतात त्याला. हे नॅरो किंवा मॉडरेट नाही तर कॉम्प्रेहेन्सिव्ह किंवा व्यापक मेथड CDS आहे. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर असणार आहे.
क्वेश्चन नंबर 108, एज क्रायटेरिया फॉर मेजरमेंट ऑफ अनएम्प्लॉयमेंट किती असते? 15 वर्षापेक्षा जास्त. म्हणून ऑप्शन नंबर 2 इथं 18-21 नाही तर 15 वर्ष आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. अनएम्प्लॉयमेंट हायेस्ट इन द स्टेट कोणत्या? आता केरळ, जरी तुम्हाला वाटते की केरळची साक्षरता सर सगळ्यात जास्त आहे, पण तरी सगळ्यात जास्त बेरोजगारी तिथं आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट, 109चं 1 हे उत्तर करेक्ट असणार आहे. डिस्कस अनएम्प्लॉयमेंट मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी किती असते? 0. मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी 0 म्हणजे काय? की एखादी गोष्ट समजा 2 एकर शेती आहे, तिथं 2 माणसं जर ते व्यवस्थित करू शकत असेल, त्याच्या जागी 2 एकरसाठी आपण 4 माणसं लावली तरी उत्पन्नात जर फारसा फरक पडत नसेल तर त्याला मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी आपण 0 आहे असं कन्सिडर करतो. 111चं बघा, मोर पीपल आर एम्प्लॉईड दॅन ऍक्च्युअल नीड इज कॉल्ड ॲज अनएम्प्लॉयमेंट. डिस्गाईज किंवा डिस्गस अनएम्प्लॉयमेंट, छुपी किंवा गुप्त बेरोजगारी त्याला आपण म्हणतो. क्वेश्चन नंबर 112, ॲग्रिकल्चर, रुरल, रिटेल, स्मॉल इन अर्बन अँड एक्झाम्पल ऑफ. कशाचे आहेत ते एक्झाम्पल? बघा काय म्हणते की 112, क्वेश्चन नंबर 112चं बघा, डिस्कस बेरोजगारीचे आहेत ना. म्हणजे एखाद्या कसं झालं की बघा, आता हे एक्झाम्पल ऍग्रिकल्चर म्हणजे मी सांगितलं ना, जसं 2 एकर जर शेती असेल, ते 2 माणसं व्यवस्थित करू शकत असेल, त्याच्या जागेवर त्या 2 एकर शेतीमध्ये 10 माणसं जरी लावले तरी उत्पन्नात फारसा फरक पडत नसतो. त्याच्यामुळे ते काय झालेलं आहे की डिस्कस किंवा छुपी बेरोजगारी आपण म्हणतो. एखादा रिटेल शॉप असेल म्हणजे किराणा दुकान आहे, तिथे एक माणूस व्यवस्थित चालवत असेल तर घरचे 2 जरी बसले तरी त्याचा किराणामध्ये जास्त उत्पन्न वाढणार नाही, तरी ते सुद्धा आपल्याला डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंटचं उदाहरण आपल्याला दिसते. क्वेश्चन नंबर 113, हा राज्य हे अशी जे परीक्षा झाली फेब्रुवारीमध्ये त्याच्यामध्ये हा प्रश्न आलेला होता. मिसमॅच बिटवीन वर्कर स्किल अँड जॉब रिक्वायरमेंट इज कॉल्ड ॲज कोणती बेरोजगारी म्हणतात? स्ट्रक्चरल. म्हणजे जे स्किल आणि जॉब रिक्वायरमेंट याच्यात जर मिसमॅच असेल तर त्याला आपण स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट म्हणतो. क्वेश्चन झाले 113. आता 114चा बघा, सायकलिक अनएम्प्लॉयमेंट मीन्स सायकलिक अनएम्प्लॉयमेंट ड्युरिंग रिसेशन, मंदीच्या काळात किंवा मंदी तेजी या जे काही बेरोजगारी क्रिएट होते ना, त्याला सायकलिक बेरोजगारी म्हणतो आपण. म्हणजे मंदी तेजीचं जे चक्र असते त्याच्यामध्ये बेरोजगारी आली तर त्याला सायकलिक म्हणतात. फ्रिक्शनल ऑर सर्च अनएम्प्लॉयमेंट ड्युरिंग द जॉब ट्रान्झिशन ॲज इंडिव्हिज्युअल हॅव वन जॉब टू सर्च फॉर अनादर. नुसतं जॉब का? तर बेटर जॉब किंवा लोअर क्वालिटीचा नाही तर एखादा व्यक्ती म्हणजे फ्रिक्शनल म्हणजे काय की एखादा व्यक्ती समजा पहिला जॉब दुसऱ्या चांगल्या जॉबसाठी सोडत असेल तर त्या ड्युरेशनमध्ये जे काही फ्रिक्शन होते त्याच्यामुळे जे काही बेरोजगारी निर्माण झाली ना त्याला फ्रिक्शनल बेरोजगारी, आणि ते जनरली बेटर जॉबसाठी असते. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. 116, person skill set is high and not getting a job according to his skill and capability called as काय? अंडर अनएम्प्लॉयमेंट म्हणतात त्याला. म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. 117चं बघू, and unemployment that occurs during the certain season of the year like agriculture labor, आईस्क्रीम सेलर called as कोणतं? सीजनल म्हणतात ना. ऍग्रिकल्चर लेबर म्हणजे काय? एखाद्या वेळेस पीक काढणीच्या वेळेस त्यांना काम असते किंवा पेरणीच्या वेळेस काम असते, इतर वेळेस काम नसते. आईस्क्रीमचं दुकान असेल तर उन्हाळ्यात जास्त चालते, बाकी ऋतूमध्ये जर चालत नसेल तर त्याला आपण सीजनल अनएम्प्लॉयमेंट असं म्हणतो. क्वेश्चन नंबर 118 बघू आता. 118 या पेजवर आला. इट इज द लॉस ऑफ जॉब ड्यू टू चेंज इन टेक्नॉलॉजी. एक्झाम्पल, एटीएम मशीन रिप्लेस बँक कॅशियर कॉल्ड ॲज. म्हणजे एटीएम मशीन आल्यामुळे थोडक्यात बँक कॅशियरचं काम कमी झालं तर त्याला कोणता म्हणत असतात? टेक्नॉलॉजिकल अनएम्प्लॉयमेंट. क्वेश्चन नंबर 119, सायक्लिक अनएम्प्लॉयमेंट जनरली फाउंड इन कुठं? कॅपिटलिस्ट किंवा डेव्हलप इकॉनॉमीमध्ये सापडते. म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 120, इन्व्हर्स रिलेशन बिटवीन इन्फ्लेशन अँड अनएम्प्लॉयमेंट शोज बाय द कर्व. म्हणजे बेरोजगारी आणि महागाईचा दर हे कोणत्या कर्वनं शो केलेला आहे आपल्याला? तर त्याला फिलिप्स कर्व किंवा फिलिप्स वक्ररेषा आपण म्हणतो. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. होप करतो की बऱ्याच गोष्टी मी फास्टमध्ये सांगितल्या. काही समज असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.